तो फायनलच्या लढतीमध्ये अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी या संघासोबत खेळेल आणि जो हारेल तो तिसऱ्या पारितोषिकासाठी खेळेल. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल आणि पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन. महत्वाची विकेट हवी होती आणि तीच विकेट भेटली आहे. ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शित्तूर गोल्डन डकचे शिकार होताना आपण पाहतोय मिस्टर 360 ज्यांच्या बॅट मधून दोन्ही मॅच मध्ये 50 आली होती, परंतु या मॅच मध्ये मात्र काहीशी करू शकत नाहीये. 0 वरती बाद होताना पाहतोय आणि आता मात्र ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट रामवाडी शित्तूर या संघाला जी विकेटची गरज होती ती विकेट त्यांना प्राप्त झाली आहे. प्रसाद याने काय अप्रतिम दर्जाचा चेंडू हाताळला. स्लोअर चेंडू होता, ब्लॅक होल पद्धतीचा होता, पायात जवळ फेकी केली होती आणि मिस झाले त्या ठिकाणी आणि विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. अमित दा आलेत सुजित दा यांची जागा भरून काढण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती विकेट, 2 षटकांचा सामना. प्रसादचा दुसरा बॉल स्क्वेअर कट, चांगला फटका, उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय डीपला. पहिली धाव फलकावरती लागते अमित दा यांच्या बॅट मधून. 1 धाव 1 गडी बाद आतापर्यंत अशी स्थिती आपण पाहतोय. रंगतदार सामना रंगला आहे. उपाध्यक्ष चषक 2025 दुसऱ्या सेमीफायनल मध्ये ही लढत आपण पाहतोय. कोलर टप्प्याचा चेंडू स्टेट रिजन मध्ये फटका गवताच्या पाथ्यामधून वाट शोधतोय, परंतु तितकासा वेग नाहीये चेंडू मध्ये. आणखीन एक धाव येते. व्हाईट बॉल पंच दर्शवतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव येते. धावफलक 3 या आकड्यावरती नवलाई स्पोर्ट्स रेठरे या संघाचं. महत्वाची विकेट होती ती म्हणजे सुमित घराळे यांच्या. त्या विकेट साठीचा चान्स घेतला होता. अप ट्रॅकर बॅकफुटला गेले, चेंडूला फेकून दिला. एक क्षेत्ररक्षक आहे डीपला आणि चुकी होणार नाही. आणखीन एका विकेटचं पतन. सहजरित्या कॅच पकडला. एक चांगला झेल आपण पाहतोय तुषारच्या माध्यमातून. आणखीन एक गडी बाद होते नवलाई स्पोर्ट्स रेठरे संघाचा. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आपण एजे यांना पाहतोय. अजय, अजून सूरज मैदानाच्या आतमध्ये आहे. सूरज सलामीचा फलंदाज आहे. त्याच्याकडे स्ट्राईक किती राहते पुढच्या षटकातील जेवढे जास्त चेंडू सूरज खेळेल तितके चांगले राहील नवलाई स्पोर्ट रेठरे संघाला. चला स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल येतोय. धावसंख्येत भर पडते. धावफलक पोहोचते 4 या आकड्यावरती. चेंडू झाले आहेत 4, गडी बाद झाले 2. आपल्याकडे लॉफ्ट केला. उंची खूप आहे, लांबी पाहावी लागेल आणि लांबी पण होय तितकीच हवी जितकी 6 धावांसाठी हवी. षटकार येतोय. धावफलक पोहोचते 10 आकड्यावरती. नक्कीच खूप महत्वाचा हा षटकार असेल. या फटक्याची गरज होती आणि तो फटका आपण अजितच्या बॅट मधून आपण पाहतोय.
आणखी एक फटका पॉइंट चेंडू खेळून इनसाइड आउट थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर निघून जाईल बॅक टू बॅक सलगचा अजितच्या बॅट मधून A1 टॉप क्वालिटी षटकार. धावफलक पोहोचतंय ते म्हणजे 16 या आकड्यावरती. सलामीचे महत्वाचे 2 फलंदाज बाद झाले होते. नवला स्पोर्ट्स रेट्रे संघाचे एक महत्वाचा फलंदाज अजित पाठीमागे होता आणि जसा तो आला जर्सी नंबर 70 आल्या आल्या त्याने 2 मोठे ह्यूज हिट त्याच्या बॅट मधून मारले. अजय नावातच अजय आहे आणि कामगिरी देखील त्याची अजय राहिली आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे. नेक्स्ट गोलंदाज आदित्य. आदित्य त्याच्या समोर असेल सूरज. सूरज वरती खूप जिम्मेदारी असेल. महत्वाचा फलंदाज आहे. ओपनिंगच्या स्लॉटला खेळणारा रेट्रे गावातील हा सुपुत्र. अपट्रॅकर आदित्यच्या माध्यमातून आणि एक कट बाइंड विकेट कॅच. पाठीमागे सुंदर जल पकडतो यष्टी रक्षक. विकेटचं होतंय पतन. आणखीन एक झटका लागतो नवला स्पोर्ट्स रेट्रे संघाला. चला न्यू बॅटर वेगाने यायचा मित्रा. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत अजय निकम आणि विजय निकम दोन्ही बंधू आणि या दोघा भावावरती संघाची संपूर्ण जिम्मेदारी असणार आहे. 5 चेंडू आहेत. धावफलकावरती धावा लागलेत 16. 3 गडी जरी बाद झाले असले तरी 5 चेंडू शिल्लक आहेत. इथून जरी 15 ते 20 धावा करताय तर एक चांगली टोटल उभी करू शकतात. 30 ते 32 ही चांगली टोटल राहील कारण की गोलंदाजी देखील नवला स्पोर्ट्सची चांगली आहे. थोडासा बॅटला ब्रश होऊन चेंडू जातोय बॅकवर्ड रिजन मध्ये आणि एक धाव चुरसरी कंप्लीट केली जाते. धावफलक 17 या आकड्यावरती. अजून देखील 4 चेंडू आहेत आणि अजय आता स्ट्राईक वरती आहे ज्याने 2 चेंडूवरती 2 षटकार मारलेत. तब्बल 2 चेंडूवरती 600च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. बरोबर 4 चेंडू आहेत आणि इथून कशा प्रकारे तो खेळ सादर करतो ते पाहावं लागेल. आदित्यचं देखील कौतुक करावं लागेल. आदित्यने ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करून दिले त्यानंतर एक सबमरीन डिलिव्हरी आदित्य आपण पाहतोय. बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक चोरटी धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली जाते. पहा ही तर खरी गंमत आहे रबर बॉलची. 2 धावा पूर्ण केल्या जात आहे. जिथे 1 होती तिथे चेंडू सापडत नव्हता. आणखीन एक धाव प्राप्त केली जाते. 19 धावा धाव फलकावरती. चेंडू अजून देखील 3 आहेत. व्हाईट बॉलच्या स्वरूपात आणखीन एक धाव येते. धावफलकावरती धावा 20 आणि या धावा नक्कीच तुम्हाला प्रेशराईज करतील. ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शित्तूर या संघाने नंतर खेळाचा ज्यावेळेस आलेख होईल त्यावेळेस या धावांवरती विचार करणं गरजेचं आहे. खूप एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च झाल्या आहेत. नक्कीच या धावा नंतर आपल्याला जमवताना खूप प्रेशराईज करतात. त्यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बैठक सजवण्याचा प्रयत्न होता तिथे अजयचा. निर्धाव असा चेंडू येतोय. आणखीन एक शेवटचे उर्वरित 2 चेंडू असतील आणि या 2 चेंडूवरती किती धावा जमवल्या जातील संघासाठी या महत्वपूर्ण धावा असतील. पुन्हा एकदा सोडून दिलेला आहे. पंच दर्शवतात. आणखीन एक व्हाईट बॉल. एक चांगला चेंडू हाताळला जातोय त्यानंतर एक खराब चेंडू हाताळला जातोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येत आहेत हे चित्र आपण पाहतोय. धावफलक 21 आकड्यावरती आहे खरं परंतु गोलंदाजाने एक्स्ट्रा स्वरूपात धावा देऊन देखील चांगलं षटक हाताळलंय. पुन्हा एकदा थोडेसे पडले. पंच पुन्हा एकदा दर्शवतायत व्हाईट बॉल. 22 धावा धावफलकावरती.
षटक चांगलं हाताळलं गेलं असलं तरी एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खूप आलेत. आदित्य थोडासा चलबिचल होत असताना आपण पाहतोय. अलॉंग द ग्राउंड फटका मारलेला सचिन सराफदार चेंडू खाली पहिली धाव वेगाने घेतली जाते आणि एकावरच समाधानी मानावे लागेल. चांगला एफर्ट सचिन यांचा आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक पाहतोय 23 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल पहिल्या डावा अखेरचा. विजय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अतिरिक्त बाउन्स चेंडूमध्ये पाहायला मिळाला आणि धावचीच्या स्वरूपात शेवटच्या चेंडूवरती येथे विकेट. धावसंख्या मात्र स्थिर आहे 23 या आकड्यावरती, म्हणजेच 24 धावांची गरज असणार आहे ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शित्तूर या संघाला. चला ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शित्तूर, मी विनंती करतो मित्रांनो आपण फलंदाज लवकर पाठवायचे. आपल्याला अतिरिक्त वेळ नाहीये, अजून देखील आपण फायनलचा महामुकाबला खेळवणार आहोत, त्यामुळे विनंती करतो मित्रांनो स्पीडअप घ्यायचा आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे प्लीज. सुमित दा, विनोद आणि संदीप आणि विनोद सलामीची दोन्ही जोडी. धावा बनवायच्या आहेत 12 चेंडू मध्ये 24, म्हणजे सरासरी 12ची. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय नवलाई स्पोर्ट्स सेक्रेटरी कडून सुमित घराळे. पहिलाच बॉल, पहिलाच लाऊड अपील केली होती पंचांकडे, परंतु डॉट बॉल येतोय. चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळला गेला. डॉट बॉल येतोय. 11 चेंडू 24 धावा. क्रुशल ओव्हर आहे आणि ही महत्वाची ओव्हर आहे सुमित यांची. कोणताही सामना, कोणतीही लढत ही असामान्य नसते मित्रांनो. प्रत्येक लढतीसाठी तुम्हाला सर्वोच्च गुणवत्तेतील तुमचा खेळ दर्शवणं गरजेचं असतं. आणखीन एक खूप लांबून खेळण्याचा प्रयत्न, स्लोवर चेंडू हाताळला गेला. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आहे. चांगल्या लाईन लेंथ वरती या पद्धतीची गोलंदाजी होणं गरजेचं असतं.
आणि तीच गोलंदाजी आपण सुमित घराळे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यांच्या समोर देखील तितकाच मातब्बर फलंदाज संदीप धामणकर उभा आहे. आपल्याकडे फ्रंट फुटला येईल, थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गवताच्या पात्यामध्ये लपतो ना लपतो तो पण पहिली धाव आणि दुसरीसाठी प्रयत्न आणि परंतु पोहोचतायत. थोडीशी लेट फेकी झाली परंतु सेफ आहेत विनोद. 2 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. तिसऱ्या चेंडूवरती महत्वपूर्ण धाव येते कारण की पहिले 2 डॉट बॉल आले आणि त्यानंतर या 2 धावा. धावफलकावरती धावा लागतात 2. लोअर चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय. स्टेटला क्षेत्ररक्षक आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पहा. संपूर्ण समर्पण. ज्यावेळेस असा कौशल्यपूर्ण क्षेत्ररक्षक कामगिरी करतो ना त्यावेळेस गोलंदाजाला देखील मजा येते. सुभाष नाही ते संघासाठी शब्बास आहेत. शब्बास अशी कामगिरी केली त्यांनी आज. चांगला एफर्ट. दोन्ही चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केलंय. आता मात्र स्ट्राइक असेल ती म्हणजे विनोद यांच्याकडे. आडवा बॅटने इन फ्रंट ऑफ स्क्वेअर खेळायला फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर षटकार. चांगला फटका. जसा आपल्या रडार मध्ये चेंडू पाहिला त्याला फेकून दिला. मिडल स्टंप वरती चेंडू होता. आपण ANP लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट वरती पाहू शकतो. जसा आपल्या रडार मध्ये पाहिला त्याला स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर फेकून दिला षटकारासाठी. धावफलक 9 आकड्यावरती. महत्वाचा हा षटकार येतोय कारण की आतापर्यंत रोखून ठेवलं होतं नवलाई स्पोर्ट्स रेट या संघाने. इनसाइड आउट पॉइंटच्या डोक्यावरून निघून जातोय. हा देखील येतोय उत्कृष्ट असा ह्यूज हिट षटकार. धावफलक पोचते एका षटकाच्या समाप्तीनंतर 15. मैदानाच्या आतमध्ये काय लढत चालली आहे. एका बाजूला सुमित दा आणि त्यांचे बंधू अमित दा सख्खे भाऊ आणि बॅटिंग साठी पण आपण पाहतोय विनोद आणि संदीप हे देखील सख्खे भाऊ आहेत. अमित दा यांचा पहिलाच बॉल ऑफ केलाय. स्टेटला क्षेत्ररक्षक आहेत सुभाष. व्हॉट अ कॅच यार. काय कॅच पकडले. नक्कीच या कॅच साठी नाही कॅच ऑफ द मॅच आहे. आजच्या उपाध्यक्ष चषक मधील जर ब्युटिफुल कॅच असेल ती म्हणजे कॅच असेल सुभाष यांची. तुम्ही रिप्ले टेलिकास्ट वरती पाहू शकता. समोरच्या दिशेने झोकून दिला. डाव मारली शेवटच्या क्षणाला आणि खेळाचा आनंद देखील घेताना आपण पाहतोय आणि महत्वाची विकेट प्राप्त करून दिली आहे. 5 चेंडू आणि आता मात्र 9 धावांची गरज आहे. मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतंय. चला स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. 5 चेंडू 9 धावा. मैदानाच्या आतमध्ये आला आहे तो म्हणजे तुषार. मॅच कुठे होते आणि मॅच आता मात्र या रणनीतिक गोलंदाजी पुढे कशा प्रकारे होते. यावेळेस चांगला चेंडू होता. अगदी पायाजवळ फेकी केली होती परंतु 1 धाव निश्चित स्वरूपात घेतली जाते. 4 चेंडू 8 धावांची गरज. धावफलक पोहोचलाय 16 या आकड्यावरती. नक्कीच जो शेवटचा चेंडूवरती षटकार आला तो जर षटकार वाचवला असता नवलाई स्पोर्ट्स या संघाने तर मॅच मध्ये आणखीन एक मजा आली असती परंतु नाही. ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शित्तूर या संघाचा जो खेळाडू आहे विनोद त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टी मध्ये तितकासा प्रेशर नसतो आणि तोच विनोद सध्या स्ट्राइक वरती आहे. त्याने आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 2 षटकार लगावलेत. अमित दा हाफ ट्रॅकर पॉइंटला भेदून क्षेत्ररक्षक आहे डीपला. त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार.
धावफलक 20 या आकड्यावरती 3 चेंडू अजून देखील 4 धावांची गरज. तीन चेंडू 4 धावा. काय मॅच बनले. ही लढत आहे फायनल मध्ये कोण खेळेल त्याच्यासाठी. यावेळेस डाऊन द लेग साइड येस पंच वाईट बॉल दर्शवतायत. आणखीन एक धाव वाढली जाते धावफलकावरती 21. 3 चेंडू 3 धावा. चला स्पीडअप घ्यायचा आहे. 3 चेंडू 3 धावांची गरज. स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न अतिशय वेगाने पहिली धाव कंप्लीट केली जाते. दुसरीसाठी धावा अतिशय चतुराईने कंप्लीट केली जाते. पंच काय दर्शवत आहेत. हो सेफ आहे. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. आता मात्र 2 चेंडू 1 धावांची गरज. दोन चेंडू 1 धावाची गरज. दोन चेंडू 1 धावाची गरज. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. षटकाराने मॅच फिनिश केली जाते आणि विजय ठरतोय तो म्हणजे ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शित्तूर. चला मी विनंती करतो ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शित्तूरचे कॅप्टन्स आणि अंबाई देवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी उकळू संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. चला स्पीडअप घ्यायचंय. प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय तो म्हणजे विनोद. वन साइड मॅच त्याने फिरवली. चला स्पीडअप घ्यायचा मित्रा.